येते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या रामकुंडावर पोहोचल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर आहेत। तर यावेळी रामकुंडावरील वस्त्रांतर गृह जे पाडण्यात आलं होतं, ज्याला पुरोहित महासंघानं मोठा विरोध केला होता, मात्र विरोध असतानाही हे वस्त्रांतर गृह पाडण्यात आलं आणि त्यानंतर आता रामकुंडावर सरकारी नवीन वस्त्रांतर गृह उभं केलं जाणार असं पाहायला मिळतंय। आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामकुंडावर पोहोचले आणि या सगळ्या संदर्भातली माहिती, सगळा तपशील ते जाणून घेत आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या सगळ्याचा तपास सध्या घेतला जातोय, सगळी माहिती घेतली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामकुंडावर पोहोचलेत। आज ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडेल। मात्र सुरुवातीपासून जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा हा जाहीर झाला तेव्हापासूनच त्यांचा नाशिक दौरा चांगला चर्चेत आला होता, वादात सापडला होता। तर मग जलशुद्धीकरणाच्या केंद्रावरूनही नाशिककर हे मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या तयारीत आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या वस्त्रांतर गृहाच्या भूमिपूजनासाठी नाशिकमध्ये आल्याची चर्चा जोर धरू लागली आणि यावरूनच पुरोहित महासंघानं मात्र विरोध केला। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, त्याचबरोबर नाशिकचे स्थानिक आमदार या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या नव्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाते। रामकुंड परिसर आपण सध्या पाहतोय। या दृश्यांमधून रामकुंड परिसरामध्ये वस्त्रांतर गृह होतं, जे वस्त्रांतर गृह हे खरं तर नाशिकच्या रामकुंड परिसराची ओळख मानलं जायचं आणि हेच वस्त्रांतर गृह आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आणि या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। मात्र ज्यावेळी विरोध झाला तरीही विरोध असतानाही हे वस्त्रांतर गृह मात्र पाडण्यात आलं आणि त्यानंतर आता सरकारी खर्च करून नवीन वस्त्रांतर गृह नाशिकमध्ये बांधलं जाणार आहे। आणि यावरून आता पुन्हा एकदा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांचा हा नाशिक दौरा, ज्यामध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची माहिती, अतिशय महत्त्वाचं नियोजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहिलं जातंय। त्यांच्याकडून या सगळ्याचा आढावा घेतला जातोय। यानंतर भाजप पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडेल, ज्यावेळी नाशिकच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामकुंडावर पोहोचले, काय अधिक माहिती? अंकिता, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत आज महत्त्वाचा मानला जातोय, कारण आगामी जे कुंभमेळा आहे ते कुंभमेळ्या संदर्भात विविध विकास कामांचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आजपासूनच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याचे जे कामं आहेत हे कामं सुरू होतील अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जवळपास 25,000 कोटी रुपयांचा आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच आराखड्यातलं पहिल्या टप्प्यातलं जे काम आहे 5,700 कोटी रुपयांचं जे काम आहे, विविध विकास कामं या निधीमधून केलं जाणार आहे आणि त्याच विविध विकास कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्री करणार आहेत। आताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नाशिकच्या रामकुंड भागामध्ये दाखल झालेले आहेत। कार मंदिरापासून रामकुंडापर्यंत जे रामकाल पथ ही योजना आहे, केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची ही योजना आहे, ते योजना राबवण्यात येणार आहे आणि त्याच योजना संदर्भात मुख्यमंत्री हे स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेत आहेत आणि इथून ते जिल्हा परिषदेला जातील। जिल्हा परिषदेचं नवीन नूतन इमारतीचं सुद्धा उद्घाटन मुख्यमंत्री करतील आणि त्यानंतर एक जाहीर सभा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते होणार आहे आणि त्याच सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री काय आज भाषण करतात किंवा काही नवीन घोषणा करतात का आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आजचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आजपासूनच खऱ्या अर्थाने हे जे विविध विकास कामं आहेत या कामांचं उद्घाटन हे झाल्यानंतर
या कुंभमेळ्याच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. निश्चित. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय की वस्त्रांतर गृहाचा मुद्दा हा सुरुवातीपासूनच प्रचंड पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. आता हे जे नवीन वस्त्रांतर गृह आहे याचं भूमिपूजन साधारण किती वेळात होईल आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का? वस्त्रांतर गृह खरं तर रामकालपथ ही योजना आहे त्या योजनेला अडचणीचा विषय होता. त्यामुळे ते वस्त्रांतर गृह पाडून नवीन बांधून देण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनाने दिलेलं आहे. त्यामुळे तेही काम लवकरात लवकर होईल अशा पद्धतीची माहिती कालच प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्री काही वेळापूर्वीच या रामकुंड भागात दाखल झालेले आहेत आणि सगळ्या ज्या योजना आहेत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे राबवण्यात येणार आहेत या सगळ्या योजनांची माहिती मुख्यमंत्री आता घेत आहेत. निश्चित. किरण, खरं तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा हा वादात सापडलाय कारण मजमल जलशुद्धीकरण केंद्राच्या मुद्द्यावरून स्थानिकांनी विरोध केलेला आहे. एकंदरीत सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने तैनात आहे आणि त्याचबरोबर फडणवीस कधीपर्यंत संबोधित करतील? मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या त्या ठिकाणी संपूर्णपणे बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री रामकुंड भागामध्ये दाखल झालेला आहे. तिथून ते नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या इथे जातील आणि त्यानंतर जाहीर सभा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर होणार आहे. या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे. कारण कालच आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या टाकळी भागामध्ये जे एसटीपी प्लांट होतोय त्या एसटीपी प्लांटच्या काही तांत्रिक मुद्द्यावरती स्थानिक नागरिक आणि तिथले माजी नगरसेवकांनी विरोध केलेला होता. मुख्यमंत्र्यांना घेराव घालू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता. पण खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री रामकुंड भागामध्ये दाखल झालेला आहे. जी रामकालपथ योजना आहे आणि गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी जे वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत त्या सगळ्या प्रकल्पांचा भूमिपूजन आज मुख्यमंत्री करतायत आणि मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याच पद्धतीने मंत्रिमंडळातील अनेक जे मंत्री आहेत ते सुद्धा इथे रामकुंड भागामध्ये दाखल झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत. हे कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री नवीन नाशिक जिल्हा परिषदेचं जे नवीन इमारत आहे त्याचं लोकार्पण करतील आणि त्यानंतर भाषण करतील. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्वाचं असतात. निश्चित. किरण, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या विविध विकास कामांचं भूमिपूजन होतंय. या विकास कामांमध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे? अंकिता, प्रामुख्याने 5,700 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन आज मुख्यमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाशिक शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत 100 किलोमीटरचे रस्ते हे तयार केले जाणार आहेत. त्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याच पद्धतीने मी मगाशी ज्या पद्धतीने माहिती दिली त्याच रामकालपथ जे केंद्र सरकारचं एक महत्वाची योजना आहे त्या रामकालपथाच्या योजनेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री करणार आहेत. आणि त्याच पद्धतीने नाशिकला जोडणारे जे रिंग रोड्स आहेत जवळपास 8 ते 10 रिंग रोड आहेत. संभाजीनगर असेल, मुंबई असेल, पुणे असेल असे जे रिंग रोड जे नाशिकला जोडले जाणार आहेत या रिंग रोडचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री करणार आहेत. त्यामुळे असे वेगवेगळे विकास कामं आहेत. जिल्हा परिषद नवीन इमारत आहे ते सुद्धा बांधून तयार झालेलं आहे. असे जे वेगवेगळे काम आहेत या सगळ्या कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री आज करणार आहेत आणि त्यानंतर ते भाषण करतील आणि त्यांच्या भाषणामध्ये ते काय नेमकं घोषणा करतात किंवा काही नाशिकसाठी नवीन काही हे घोषणा करतात का हे बघणं महत्वाचं असणार. किरण, खरं तर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अतिशय नाशिकसाठी महत्वाचा आहे कारण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता काही महत्वाची घोषणा करता का हे पाहणं महत्वाचं ठरेल. दुसरीकडे जरा राजकीय वर्तुळाच्या दृष्टीने पाहिलं तर आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शिरीष कोतवाल यांनी भाजपात प्रवेश केलाय. आणखी कुठले महत्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे का? आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे नाशिक आणि या दौऱ्याआधी आगामी ज्या महापालिका निवडणुका असतील किंवा आता ज्या नगर परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागातले काही नेते आणि शहरातले काही माजी नगरसेवकांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा प्रवेश केलेला आहे. जे चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे 2 टर्म काँग्रेसकडनं तिथे आमदार राहिलेले आहेत. त्यांनी आज भाजपमध्ये आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेला आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक शहराचा जर आपण विचार केला तर नाशिकचे माजी उपमहापौर गुरमीत निश्चित. किरण, मी अगदी काही वेळासाठी थांबवतेय कारण मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन सोहळा पार पडतोय. आपण पाहू. सकल विकास कार्याणां शीघ्रातिशीघ्र उत्तम
यश प्राप्त्यर्थम अद्य दिने भूमिपूजन पूर्वक पृथ्वी उरुम अनंत पूजन अहम करिष्ये। तत्रादो निर्दासित्यर्थम महागणपति स्मरणं च करिष्ये। गणानन्त्वा गणपतिं हवामहे प्रियानन्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनन्त्वा निधिपतिं हवामहे वसु मम आहमजानि गर्भधमा त्विमजासि गर्भधम्। श्रीमन्महागणपते नमः। ध्यानावनार्ति गन्धाक्षुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। भूमिपूजनं स्योना पृथिवीनो भवान् अक्षरानिवेशनी गच्छानः शर्म सप्रताः धरणी देवताभ्यो नमः। सकल पूजार्ति गन्धाक्षुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। दीपपूजनं चन्द्रमा मनसो जात चक्षुः सुवर्चो अजायत दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गन्धाक्षुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। नमस्करोमि। वरुणपूजनं गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाम मोक्षाणां फलदात्री वरुणाय नमः। सकल पूजार्थे गन्धाक्षुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। नमस्करोमि। वरुणपूजनं जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि खङ्गिनः वं वरुणाय नमः। सकल पूजार्थ गन्धाक्षुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। नमस्करोमि। गणेशं ध्यायित्वा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा श्रीमन्महागणपते नमः। समर्पयामि। पाद्यपूजनम् एतावानस्य महिमात्तोच्चायांश्चपूरुकः श्रीमन्महागणपते नमः। पादयोः पाद्यं हस्तयोः अर्घ्यम् आचमनं स्नानं समर्पयामि। पयस्नानम् ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे शक्तिश्च मे सपीतिश्च मे कृकिश्च मे वृष्टिश्च मे चैत्रं च महोद्भिद्यं च मे यज्ञेन कल्पन्ताम्। श्रीमन्महागणपते नमः। पयादि पञ्चामृत स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनं स्नानं समर्पयामि। वस्त्रेण परमृज्य नियोजितासनार्थे उपविश्य श्रीमन्महागणपते नमः। चन्दनं समर्पयामि। खण्डं चन्द्रं दिव्यं कण्ठाढ्यं सुमनोहरम् वृतोद्घालो पुष्पाणि दुर्वाङ्कुराणि समर्पयामि। माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यं प्रभो श्रीमन्महागणपते नमः। पुष्पाणि समर्पयामि। नमस्करोमि। अनेन पूजनेन महागणपति प्रियतां तस्य श्री परमेश्वरार्पणमस्तु। वरुणपूजनं जे तीर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि खङ्गिनः वं वरुणाय नमः। सकल पूजार्थे गन्धापुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। त्रीणि पदापि चक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्माणि धारयन् तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तु ब्रुवन्तु पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। जलमादाय अनेन पूजनेन श्री परमेश्वर प्रियतानो तत्स श्री परमेश्वरार्पणमस्तु। भूमि पूजनम् या ठिकाणी भूमि पूजनम् स्योना पृथिवीनो भवान् अक्षरानिवेशनी गच्छानः सुवृताः देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गन्धापुष्पाणि परिमल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। पुष्पाणि समर्पयामि। स्योना पृथिवीनो भवान् अक्षरानिवेशनी गच्छानः शर्म सवृताः सुमुहूर्तमस्तु। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या नामकालपदचा
जो भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय त्याचा श्रीफळ वाढवून त्यांनी शुभारंभ केला आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते फुलं वाढून देखील हा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय. माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते देखील फुलं मारून या रामकालपथ आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या रामतीर्थावर संपन्न होतोय. त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते देखील फुलं मारून हा भूमिपूजन सोहळा पार पाडला जातो. माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, माननीय क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले, माननीय आमदार देवयानीताई फरांदे, माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते हा सर्व कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय देवयानी फरांदेताई फुलं मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करतात. राहुल भाऊ ढिकले हे देखील, त्याचबरोबर आमदार काका बनकर हे देखील भूमिपूजन सोहळा श्रीरामाच्या घोषणा त्यांनी भूमिपूजन संपन्न केले. फोटो घ्यायचा मागे मागे मीडियाचा आग्रह माननीय गेवाड साहेब देखील या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या रामकालपथचा आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेवाड साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. माननीय आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका मनीषा खत्री मॅडम यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. माननीय शेखर सिंग साहेब, कुंभमेळा आयुक्त माननीय शेखर सिंग साहेब यांच्या हस्ते देखील हा भूमिपूजन सोहळा उदल मारून या ठिकाणी संपन्न होतोय. सियावर रामचंद्र की शिव शिव शंभू शंभू है महाकुंभ है, माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब हे देखील या भूमिपूजन सोहळा उदल मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करतायत. माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब हे देखील उदल मारून या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न करतायत. अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर मॅडम, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी सर आणि अतिरिक्त आयुक्त गीता धंगे मॅडम यांच्या हस्ते देखील या ठिकाणी उदल मारून भूमिपूजन सोहळा संपन्न होतो. माननीय हेमंतप्पा गोडसे माजी खासदार यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होतो. माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देखील उदल मारून भूमिपूजन संपन्न होत आहे. माननीय शहर अभियंता संजयजी अग्रवाल साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे येऊन उदल मारून भूमिपूजन सोहळा संपन्न करावा. सीतारामजी गुट्टे साहेब, सर्व साधू महंत या सर्वांचं नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आजच्या या भूमिपूजन सोहळ्यात हार्दिक स्वागत, आभार. या ठिकाणी कोण शिलेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. आयकॉनिक टुरिझम कॉरिडॉर याचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी संपन्न केला. जुन्या मंदिरांचे संवर्धन
घाटांची डागडुजी व सुशोभीकरण, लक्ष्मण पुलाचे नूतनीकरण, चेंजिंग रूम, त्याचबरोबर लाईट अँड साऊंड शो, 4 मुख्य असे प्रवेशद्वार आणि या मुख्य प्रवेशद्वारात काळाराम मंदिर येथील प्रवेशद्वार, इंद्रकुंडा समोरील प्रवेशद्वार, त्याचबरोबर सीता गुंफा येथील प्रवेशद्वार। तर ही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। रामकुंड परिसरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडलेले। एकंदरीतच आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वेध लागलेत ते नाशिकच्या विकास कामांचे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये 25,000 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि 25,000 कोटींच्या निधीमधून नाशिकमधील कुंभमेळ्यासाठीची विकास कामं केली जाणार आहेत। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या जिल्हा परिषदच्या नूतन इमारतीचं लोकार्पणही करणार आहेत, त्यासाठी ते रवाना होत आहेत। रामकुंड परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामकालपत यासाठी भूमिपूजनही केलं। त्यावेळी मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून या विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे। आता पुढे नाशिकच्या जिल्हा परिषद नूतन इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होईल। त्याचबरोबर आता नाशिकमधील राजकीय नेत्यांपैकी कोणते नेते हे भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा जितका महत्त्वाचा आहे तितकाच हा दौरा राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचा आहे। तर यावेळी मोठ्या संख्येनं नाशिकमधील महत्त्वाचे नेते हे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री माणिकराव कोकाटे, त्याचबरोबर मंत्री दादा भुसे, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, त्याचबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी